ॲग्रोनॉमिस्ट ICL. आज आपण द्राक्षामध्ये कलर व्हरायटीच्या बाबतीत चर्चा करत असताना असं बघतोय की द्राक्षामध्ये शेवटच्या पॅचमध्ये कलर व्हरायटीजमध्ये कॅनोपी एकतर कमी असते, पानांची संख्या कमी असते आणि मग आपण बघतो की स्फुरदाच्या कमतरता असतील, पोटॅशच्या कमतरता या जास्तीच्या बघायला मिळतात. आणि या अशा बदलत्या वातावरणामध्ये दिवस रात्रीच्या तापमानामधले बदल, त्यामुळं फेरसच्या बाबतीत किंवा फेरसची उपलब्धता सुद्धा आपल्याला कमी होताना दिसते. आणि मग आज द्राक्षामध्ये आपण बघतोय की घडामध्ये बंचमध्ये कलर युनिफॉर्मिटी एक समान असली पाहिजे. आणि त्याच याच्यामध्ये शुगर ट्रान्सलोकेशन चांगल्या पद्धतीने होतं, मण्यांना आकार एकसारखा येतो आणि जी काही नॅचरल ग्लेझिंग आपण म्हणतो ती चांगल्या पद्धतीने येते. आणि मग हे करायचं असेल तर आपल्याला प्रामुख्याने 3-4 अन्नद्रव्यांचा रोल महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये स्फुरद, पोटॅश सोबत फेरस आणि गंधक. आणि या 3-4 अन्नद्रव्यांचा विचार करत असताना मग फर्टिगेशनचा विचार करताना आपल्याला ICLच्या पिक प्लस FE या ग्रेडची शिफारस मी या ठिकाणी करतोय. आणि तिचा वापर साधारणपणे 90-95 दिवसाच्या आसपास साधारण 4 किलो प्रति एकरी साधारणपणे 1 ते 2 डोस जर केले 5 ते 7 दिवसाच्या अंतराने, तर निश्चितपणे पानांची कार्यक्षमता, पानांची गुणवत्ता वाढते आणि मण्यांना एक समान चांगला रंग येतो. आणि त्यासोबत दुसरी ग्रेड म्हणजे पोटॅशियम प्लस, की ज्याच्यामध्ये 8% नायट्रेट नायट्रोजन, 47% पोटॅश आणि सोबत 7% गंधक. त्यामुळं मण्यांचं लस्टर असेल, मण्यांची गोडी असेल, पानांची कार्यक्षमता चांगल्या पद्धतीने टिकून राहते. आणि अशी जी काही पोटॅशच्या कमतरतेची लक्षणं आपण पानावरती बघतो ती आपल्याला कमीशी दिसतात. आणि डेफिनेटली त्याच्यामुळं मण्यांची एकंदरीत ब्रिक्स चांगल्या पद्धतीची मिळते आणि त्याला मार्केट व्हॅल्यू चांगली मिळते. त्यामुळं लो pH मधल्या ग्रेडचा वापर साधारणपणे 90-100 दिवसापासून पुढे जर आपण 5 किलो प्रति एकरी साधारण 5 दिवसाच्या अंतराने जर 4 ते 5 डोस केले तर निश्चित अशा पद्धतीचे सशक्त घड आणि आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळते.